बर्थडे असो किंवा काहीही घरातला कार्यक्रम असो, सगळ्यांचा ठरलेला मेनू म्हणजे ती की पाव भाजी. मस्तपैकी चमचमीत पावभाजी करतोय. काहीही ताण नाही, एकदम सुटसुटीत आणि त्याहून सोपी रेसिपी आहे. चला तर मग बघूया. नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वात पहिल्याला आपल्याला सामान घ्यायचं आहे पावभाजीसाठी. तर इथं मी अर्धा किलो वटाणे घेतलेले आहेत, अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, अर्धा किलोला माप घेतलेला आहे पाव किलो शिमला मिरची, पाव किलो गाजर. तर भाज्या आपल्याला बारीक किंवा आबडधोबड कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि एक मोठा असा कुकर घ्यायचा. त्याच्यामध्ये हे सगळे भाजी एकत्र टाकायचे आणि आपल्याला नॉर्मली 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकर गॅसवरती ठेवायचा. त्याच्यावरती पहिले आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठाने काय होईल, रंग भाजीचा तसंच राहील आणि पटकन शिजली जाईल. मीठ टाकल्याच्या नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला साधारण 3 शिट्ट्या करून घेऊयात. तर आता आपण कुकर शिट्ट्या करण्यासाठी ठेवणारच आहे. तोपर्यंत आपण थोडासा मसाला वाटून घेऊया. 3 ते 4 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, मीडियम साईजचे टमाटे घेतलेले आहेत, 4 हिरवी मिरची घेणार आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा घेतलात तरी चालेल. हे जे आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कुकर थंड होण्यासाठी ठेवलेलाच आहे. दुसरीकडे आपण कढई घ्यायची. कढईमध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि थोडासा नावापुरता कढीपत्ता घेतलेला आहे. तेल टाकून ह्याला चांगलं ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्या इकडे फ्राय होतच आहे, तोपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे. भाज्या बघूया आपल्या शिजल्यात की नाही. हे बघा, भाजी एकदम पूर्णपणे शिजलेली आहे. असं आपल्याला मॅशर घ्यायचं आहे. मॅशरच्या सहाय्याने पूर्ण भाजी आपल्याला दरदरी करून घ्यायची आहे, पूर्ण बारीक नाही करायची. जर तुम्हाला पूर्ण बारीक हवी असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये केलात तरी चालेल, पण थोडीशी भाजी जर तोंडात आली ना, पावभाजीची चव एक्स्ट्रा होते. या प्रकारे मी मॅशरनी भाजी बारीक करून घेतली. तुम्ही बघू शकता कुठे कुठे मटरचे दाणे अख्खे दिसतात आहे. मी जास्त बारीक नाही केलेलं आहे. ह्या प्रकारे करून घ्या. बॅक टू आता आपण कांद्याकडे बघूया. कांदा पण आपल्याला चांगला तेल सुटलेला आहे. कांद्याचा एक गोडवापणा असतो, तो पूर्णपणे गेलेला आहे. कांदा पूर्ण ब्राऊन कलर आल्याच्या नंतर मी टमाट्याची पेस्ट केली होती ती घालून घेऊया आणि साधारण 10 मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे, 2 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, पाऊण चम्मच मी हळद टाकलेली आहे. घरची लाल तिखट सुद्धा टाकायची आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा अजून चटणी टाकलात तरी चालेल. चटणी वगैरे सगळं मसाला टाकल्याच्या नंतर पुन्हा 5-10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून भाजीला चांगलं तेल सुटल. या स्टेजवर आल्याच्या नंतर 2 चम्मच पावभाजी मसाला घ्यायचा आहे. तो पावभाजी मसाला टाकायचा आणि पुन्हा 5 मिनिटं चांगले एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल कढईला पूर्ण साईडने कसं तेल सुटलेलं आहे. 2 चम्मच इथं अंमल बटर टाकायचं, पूर्णपणे पुन्हा त्याला हलवून घ्यायचं. भाजी कांदा वगैरे सगळं गरम असल्यामुळे पटकन मेल्ट होऊन जाईल. इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून ग्रेव्ही आपली करपू नये खाली. एक 10 मिनिटांनी बघा साईडनं किती छानसं तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला जे आपण भाजी मॅश केली होती ती आपण आता याच्यामध्ये डायरेक्ट घालून घेऊयात. पावभाजी काय आहे, एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. काही ताण नाही बघा, ह्याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा ताण करावा लागला नाही. पूर्ण भाजी आपण एकत्र शिजवली, मॅश पण केली, कांदा टाकलाय, नाही झंझट, फक्त एकदाच मिक्सरचा वापर केलेला आहे. आता या भाजीला आपण छानशी एक उकळी काढून घेणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही घातलेलं आहे, त्यामुळे उकळी येऊसर चमचा आपल्याला सतत हलवतच राहायचा आहे. उकळी आल्याच्या नंतर मी गॅस बारीक करून त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्याला मी झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं शिजून देणार आहे. मग कशी वाटली आपली पावभाजी? सोपी पद्धत आणि पटकन होणारी रेसिपी आहे. त्यात चविष्ट आणि एकदम चमचमीत झाली होती भाजी. मस्तपैकी बटर वरती टाकून थोडासा कांद्याचा छिडका देऊन मस्तपैकी एक बाईट आपण तोडून बघूया. किती छानसं लागत होती ना, अक्षरशः वाटत होतं की हॉटेल मधूनच आणली होती. चला तर मग, चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदा जर माझा चॅनल बघत असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूची बेल आयकॉन दाबायला तर बिलकुल सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती.